नमस्कार मंडळी. तर हा व्हिडिओ आहे शिवरात्रीच्या दिवशीचाच म्हणजे कालचा. तर सकाळी सकाळी मस्त इथे सर्व भांडे वगैरे काढून घेतले देवाचे, दी स्वच्छ करून घेतले. आणि आता तुम्ही म्हणाल की पातेल्यामध्ये का पाणी घेतलं, तर आमच्या इथे बोरिंगचं पाणी आहे आणि बोरिंगच्या पाण्यानं जर आपण हे तांब्या पितळाचे भांडे धुतले तर अगदी जेवढे घासले त्याच्यापेक्षा जास्त खराब होऊन जातात, डागं वगैरे पडतात. कारण जे प्यायचं पाणी आहे त्यानेच ते भांडे धुवायचे वगैरे असतात, तेव्हाच ते 2 दिवस चांगले राहतात, तिसऱ्या दिवशी परत खराब होऊन जातात. कारण एवढं खारं पाणी आहे, त्यामुळे मग मी प्यायच्याच पाण्याने ते भांडे धुते. प्यायच्या पाण्यानेसुद्धा 2च दिवस चांगले राहतात, तिसऱ्या दिवशी परत भांडे जसेच्या तसे होतात. त्यामुळे मग ते 1 दिवस आड भांडे धुवावंच लागतात देवाजवळचे. तर चला असं मग मी ते सर्व पूजा वगैरे करून घेतली, छान छोटीशी रांगोळी काढून घेतली. आणि सणवार वगैरे असला की कसं आहे ना, आपण पूजा वगैरे तर रोजच करतो, पण जेव्हा सण वगैरे असला तर खूप छान घरामध्ये अगदी प्रसन्न वाटते आणि वातावरणसुद्धा खूप आनंदी राहते. तर मी सकाळीच इथे पूजा वगैरे करून घेतलेली होती माझी आणि ऋतूची अंघोळ वगैरे बाकी होती. तर त्याचं बघा मी पूजा करेपर्यंत इथं काय चालू होतं, तर मस्त पाणी घेतलं दोघा भावांनी आणि पाण्यामध्ये त्यांचं खेळणं चालू होतं. कारण जेव्हा आर्यन घरी असतो ना, तेव्हा ऋतूला खूप सपोर्ट भेटतो खेळायला. आर्यन खूप मोठा आहे आणि ऋतू खूप छोटा आहे, तरीसुद्धा ऋतू त्याच्यामध्ये एवढी काही खुशी शोधतो आणि दोघं भाऊ एकामेकासोबत म्हणजे अगदी सारख्याला सारखे होऊन जातात. असं वाटतच नाही की हा मोठा आहे आणि तो छोटा आहे. तर त्यानंतर मग मी कपडे वगैरे धुतले आणि घरात आले. तर आर्यनला भूक लागलेली होती, तर इथे सर्व काही तयारी मी आधीच करून ठेवलेली होती. रताळा वगैरे उकडून ठेवले, आलू उकडून ठेवलेले होते आणि आता फक्त मला द्यायची होती उसळला फोडणी. तर रात्री साबुदाणा भिजत टाकलेला होता. रात्री साबुदाणा भिजत टाकल्यानंतर उसळ एकदम नरम आणि खूप छान होते खायला, टेस्टी. तर आपण म्हणतो 2-2.5 घंटे साबुदाणा भिजले की उसळ छान होते छान. पण रात्री साबुदाणा भिजत टाकल्यानंतर अगदी नरम आणि खूप छान अशी उसळ होते. आर्यनने वगैरे खाल्ली आणि नंतर मग मी बसले. तर इथे त्यांनी जे बाजूच्या द्रोणमध्ये उसळ आहे साबुदाण्याची, ते मंदिरातून आणलेली होती. तर चला